मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची कळवळजनक घटना घडली। या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मुंबई पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या गोळीबारासंदर्भात तपास सुरू आहे। शनिवारी पहाटे 5 वाजता हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली। सायन कोळीवाडा परिसरातील एका घरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। 2 व्यक्तींच्या अंतर्गत वादातून हा गोळीबार घडल्याचे समोर आलं। आकाश स्वामी असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून विवेक चेत्तियार असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। आकाश स्वामी हा सायन कोळीवाडा परिसरातील एका चर्चच्या बाजूच्या परिसरामध्ये एकटाच घरात राहत होता। आज पहाटे 5च्या सुमारास आरोपी विवेक आकाशच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला। आकाशने दरवाजा उघडताच आरोपी विवेकने त्याच्या हातातील बंदूक ताणून आकाशवर 2 राऊंड फायर केले अशी माहिती समोर आली आहे। आरोपीने आकाश स्वामीच्या पोटात गोळी झाडल्याचं समोर आलं। गोळी लागल्यामुळे आकाश गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी विवेक आणि गोळीबारात जखमी झालेला आकाश या दोघांमध्ये दारू पिताना काही वाद झाला होता आणि त्याच वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे। जखमी आकाश स्वामीवर 2017 साली हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे, तर त्याच्यावर गोळीबार करणारा आरोपी विवेक चेत्तियारवर आधीच 7 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर आहे। अँटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे।